नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बनवूया मस्त ताजी ताजी अशी मसाला भेंडी। इथे मी भेंडी घेतलेली आहे, मस्त ताजी अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। चला तर आपण याचे दोन भाग करून घेऊया। इथे मी भेंडीसाठी काही साहित्य घेतलेले आहे। इथे मी घेतलेले आहे 2 टोमॅटो, 1 शिमला, कोथिंबीर, लसूण आणि कांदा। चला तर आपण हे सर्व साहित्य बारीक कापून घेऊया। इथे घेतलेले आहे मी मसाले। मसाल्यांमध्ये मी ते शेंगदाणे घेतलेले आहे। शेंगदाणे मस्त भाजून घ्यायचे आणि बारीक कूट करून घ्यायचा। त्यानंतर मी इथे लाल मिरची घेतलेली आहे, थोडा पनीर मसाला घेतलेला आहे, काळा मसाला घेतलेला आहे घरचा, हिंग, हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेले आहे। चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, इथे मी कांदा असा उभा कापून घेतलेला आहे। त्यानंतर मी बारीक टोमॅटो कापून घेतलेला आहे, शिमला मिरची, कोथिंबीर आणि अशा प्रकारे मी भेंडी कापून घेतलेली आहे आणि लसूण घेतलेला आहे। लसूण आणि जिरा हे आपल्याला खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घ्यायचं आहे। चला तर आपण कुटून घेऊया। इथे आपलं जिरा लसूण कुटून झालेलं आहे। त्यानंतर आपण इथे शेंगदाणे थोडे भाजून घेऊया। शेंगदाणे भाजून झालेले आहेत। त्यानंतर मी इथे भेंडी परतवून घेणार आहे। त्यासाठी मी इथे तेल टाकून घेतलेले आहे। त्या तेलामध्ये आपण कुटलेलं जिरं लसूण हेही चांगलं परतवून घ्यायचं आहे। हे बघा, मी मस्त लाल होईपर्यंत जिरं लसूण परतवून घेणार आहे। त्यानंतर आपल्याला इथे टाकायची आहे भेंडी। भेंडी ही 1 ते 2 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायची आहे या तेलामध्ये। भेंडी अर्धवट शिजवून घ्यायची, कारण आपल्याला बाकीचं सामानही त्यामध्ये मिक्स करायचे आहे अजून। तर ही अर्धवट मी थोडी शिजवून घेणार आहे। हे बघा, आपली अर्धवट अशी भेंडी शिजवून झालेली आहे। त्यानंतर आता ही भेंडी मी साईडला काढून घेते। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये परत थोडं तेल टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा टाकून कांदाही लाल होईपर्यंत थोडा वेळ भाजून घ्यायचा। हे बघा, आपला कांदा असा थोडा लाल झालेला आहे। आता मी हा असाच ठेवणार आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे शिमला मिरची। शिमला मिरची ही थोडा वेळ परतवू द्यायची, म्हणजे त्याचा कच्चापणा निघून जातो। त्यासाठी आपल्याला थोडं परतवून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो। टोमॅटो ही थोडंसं चांगलं गरम होऊ द्यायचं, थोडं शिजू द्यायचं टोमॅटो ही कांद्यामध्येच। हे बघा, इथे आपलं सर्व सामान असं अर्धवट शिजलेलं आहे। त्यानंतर मी टाकणार आहे त्यामध्ये कोथिंबीर। कोथिंबीर ही थोडीशी गरम करून घ्यायची आणि सर्व आपल्या भाज्या एकत्र मिक्स करून घ्यायच्या। भाज्या मिक्स झाल्यानंतर आपण घेणार आहोत आपले मसाले। इथे मी सर्व मसाले काढून घेतलेले आहेत। ते मी आता सर्व एकसाथच टाकून देणार आहे आणि परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे।
इथे माझा मसाला मिक्स झालेला आहे. त्यानंतर मी इथे शिजवून घेतलेली भेंडी टाकून घेणार आहे आणि थोडा वेळ परत तिला संपूर्ण अशी मिक्स करून एक वाफ देऊन घेणार आहे. तर इथे मी सर्व भेंडी आपली आधीच अर्धी शिजलेली आहे. आता फक्त थोडी वाफ देण्याची तिला गरज आहे. तर ही सर्व मी मसाला भेंडीला व्यवस्थित लागला पाहिजे त्यासाठी आपण व्यवस्थित असं भेंडी मिक्स करून घ्यायची आहे. भेंडीला थोडी वाफ देऊन झालेली आहे. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट. तर इथे मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि तो भेंडीमध्ये मिक्स करायचा आहे आणि पूर्णपणे असा भेंडीला लागेल असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर मैत्रिणींनो, इथे आपली मस्त चमचमीत अशी मसाला भेंडी तयार झालेली आहे. तुम्हाला मसाला भेंडी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. छान अशी कमेंट्स करा, लाईक करा आणि अशा पद्धतीमध्ये मसाला भेंडी नक्की करून बघा. थँक्यू सो मच.